केंद्र सरकार ने देश में जातिवार जनगणना को हरी झंडी देते ही कांग्रेस इसका श्रेय लेने में लगी हुई है। वहीं अब अमरावती में कांग्रेस की ओर से पोस्टरबाजी भी की गई है, जिसमें साफ लिखा हुआ है कि यह बहुजन की जीत है और राहुल का संघर्ष है। अब इस पर राजनीति तेज हो गई है। अमरावती के जिलाधिकारी कार्यालय के सामने लगे यह पोस्टर जातिवार जनगणना का श्रेय पूरी तरह से कांग्रेस नेता राहुल गांधी को देने के लिए लगाए गए हैं। इसमें राहुल गांधी के साथ कांग्रेस नेता यशोमती ठाकुर के साथ सांसद बलवंत वानखड़े की तस्वीर भी छपी हुई है। जातिवार जनगणना के लिए राहुल गांधी के प्रयासों को सफलता मिली है, ऐसा कांग्रेस का कहना है। लेकिन वहीं बीजेपी विधायक प्रताप अड़सर ने खुद राहुल और कांग्रेस का समाचार लिया है। उन्होंने कहा कि कांग्रेस के कार्यकाल में 7 बार जनगणना हुई है, फिर भी कांग्रेस ने जातिवार जनगणना नहीं ली और अब मोदी के नेतृत्व में यह निर्णय लिया गया है तो राहुल गांधी का नाम आगे किया जा रहा है। म्हणजे अत्यंत हास्यास्पद आहे। म्हणजे 7 वेळा जेव्हा जनगणना झाली, म्हणजे खऱ्या अर्थानं 1931ला मला वाटते इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली होती, त्यानंतर देश स्वतंत्र झाला। त्याच्यानंतर 7 वेळा काँग्रेस शासित केंद्र सरकार असताना जनगणना झाल्या। त्या एकाही जनगणनेत जातनिहाय जनगणना करावी असं काँग्रेसला वाटलं नाही। त्यामध्ये 3 वेळा तर त्यांच्या घरातले गांधी परिवारातले नेहरूजी होते, इंदिराजी होते, राजीवजी होते, त्यावेळीही ही जनगणना झाली नाही। परंतु आता जेव्हा मोदीजींनी हा निर्णय घेतला, या दृष्टीने हे निर्णय व्हावा हे आवश्यक आहे हे वाटल्यानंतर मोदीजींनी सार्वजनिक जनभावना समजून घेऊन आणि त्याचे फायदे भविष्यातले लक्षात घेऊन, कारण जेव्हा जातीनिहाय जनगणना होईल आणि प्रत्येक जात किती आहे काय हे लक्षात येईल, तेव्हा खऱ्या अर्थानं प्रत्येक समाजाला न्याय देणं शक्य होणार आहे। त्या दृष्टीनं मोदीजींनी हा आणि संपूर्ण केंद्र सरकारनं निर्णय घेतला। तेव्हा इतर कुठलेही मुद्दे आता भ्रष्टाचार नाही, काही नाही, काही होऊन राहिला, विकासही मोठ्या प्रमाणात होऊन राहिला मोदीजींच्या कार्यकाळात, तेव्हा कुठलेही मुद्दे विरोधात नसल्यामुळं काहीतरी मुद्दा घ्यावा म्हणून हे 7 वेळा, म्हणजे सरकार तर बरेच वर्ष होते, पण 7 वेळा जनगणना यांच्या कार्यकाळात झाली, ती ते स्वतः करू शकले नाही जातनिहाय, आणि त्याचा आग्रह त्यांनी आता धरला म्हणून हे होऊन राहिलं असं म्हणणे निव्वळ हास्यास्पद आहे। हे या सरकारला करायचंच होतं। टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या सुधारणा या देशामध्ये व्हाव्या असं केंद्र सरकारला माननीय मोदीजींच्या नेतृत्वात वाटत आलं आहे। त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी, मोठे निर्णय या काळात झाले जे आजपर्यंत हे घेतले नाही आणि घेऊ शकत नव्हते, त्यांची क्षमता नव्हती। अनेक गोष्टी होण्यासारख्या होत्या, मग 370 कलम असेल, 3 तलाकचा निर्णय असेल, बऱ्याच गोष्टी सांगता येतील, यांनी आजपर्यंत घेतल्या नाही, त्या आपल्या सरकारनं घेतल्या आणि त्याच पद्धतीचा हा एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय आहे जो या मोदींच्या नेतृत्वातील या केंद्र सरकारनं घेतलेला आहे। त्यामुळे याला राहुल गांधींचं यश म्हणणं हे निव्वळ हास्यास्पद आहे। हे यांना करायचं असतं तर यांच्या कार्यकाळात 7 वेळा जेव्हा जनगणना झाली तेव्हा त्यांना करता आलं असतं, हे मुळात त्यांना करायचं नव्हतं। याला विरोध पहिले त्यांचे पंतप्रधान माननीय नेहरूजींनी स्वतः याला विरोध केला होता जातनिहाय जनगणनेला, त्याच्यामुळं हे यांना करायचंच नव्हतं। पण काहीतरी मुद्दा पाहिजे, यांना असं वाटत होतं की हेही करू शकणार नाही, जशी त्यांची क्षमता नव्हती त्यांना असं वाटत होतं की यांची क्षमता नाही, स्वतःसारखं दुसऱ्याला समजण्याचं त्यांचं जे काही तंत्र आहे, त्याच्यामुळे त्यांना वाटलं की आपण मागणी करू, हे होणार नाही आणि मग आपण जनतेमध्ये क्षोभ निर्माण करू। परंतु मोदीजींमध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे, त्यांनी तो निर्णय घेतला आणि तो आम्हाला घ्यायचाच होता। त्या दृष्टीनं अभ्यास करून तो फक्त घेणं आवश्यक होतं, त्यामुळे तो थोडा 3ऱ्या टर्ममध्ये आला। परंतु याला स्वतःचं यश म्हणणं हे हास्यास्पद आहे। यांना जर करायचं असतं त्यांनी मागच्या त्यांच्याच कार्यकाळात ते केलं असतं। 7 वेळा जनगणना झालेली आहे, मी आवर्जून 4 वेळा सांगून राहिलो, हे जनतेनं समजून घ्यावं की यांच्या कार्यकाळात 7 वेळा जेव्हा जनगणना झाली तेव्हा एकाही वेळी यांनी जातनिहाय जनगणना केली नाही, उलट यांचेच नेते याच्या विरोधात होते। त्याच्यामुळे हे यांचं यश असं म्हणता येणार नाही। काहीतरी आता श्रेय घेण्याची धावपळ सुरू आहे, त्याच्यामुळे तात्काळ निर्णय झाल्याबरोबर यांचे नेते मोठ्यानं ओरडून सांगून राहिले यश आहे आमचं, यश आहे आमचं, यश आहे, पण ते असं कुठलंही नाही। हा निर्णय आम्हालाच घ्यायचा होता, आम्ही तो योग्य वेळी घेतलेला आहे।